मी त्यांना सांगितलं मराठे हुशार झालेत, जरांगे पाटील कुठे आले, तुम्ही सगळेजण बरोबर पाठवतात, कुठे जरांगे पाटील लोक लाईव्ह बघत बसतात आणि बरोबर कार्यकर्त्यांना येतात. जिथं 100-200 लोक होते त्या बोरगावला बसायला जागा पुरले जरांगे पाटल्यानंतर एवढं सुंदर केलेलं आहे. पुन्हा कडेगावला मुक्कामाला गेलो, तोही छोटा तालुका आहे. खरं तर कडेगाव नियोजनात नव्हता, अचानक तो घेण्यात आला होता, पण त्यांनी अत्यंत सुंदर नियोजन केलेलं आहे. मायनी आणि मसूर इकडे जरा सभेत पावसाचा प्रॉब्लेम होता, पण पावसात सुद्धा या लोकांनी सुंदर नियोजन केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे, या भारताला 1952ला ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक कुस्तीमधलं पहिलं पदक भारताला एका मराठ्यानं मिळवून दिलं, खाशाबा जाधव. त्या खाशाबा जाधव यांच्या निवासस्थानाला मी जरांगे पाटील मुद्दाम घेऊन गेलो. खाशाबा जाधवचे पुत्र रणजित जाधव याचा ऊर भरून आला, त्यांच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागले. एवढं मोठं काम आहे, पण खाशाबा जाधव दुर्लक्षित आहेत आणि जरांगे पाटील गेल्यामुळं खाशाबा जाधव इथं पुढे मराठ्यांना माहित होते, सगळ्या भारताला माहित होते, यांची आम्हाला खात्री आहे. आज 6वा दिवस आम्ही इथं आलेलो आहोत या चच्चेगाव या परिसरामध्ये, या सुंदर निसर्गामध्ये. आणि सकाळ सकाळी आपल्या मराठ्यांचे नेते अण्णासाहेब पाटील यांच्या समाधीचं दर्शन घेऊन पाटणला जरांगे पाटील जाणार आहेत. पाटण, बिबटे, वाघ याचा परिसर आहे, धुकं आहे, अशा परिसरात सभेचं नियोजन आहे. त्यानंतर सातारा पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर अचानक रात्री इतका जबरदस्त आम्हाला आग्रह केला लोकांनी. माळशिरस तालुक्यामध्ये तांदुळवाडी नावाचं गाव आहे. अनेकदा हे लोक जरांगे पाटलाला भेटत होते, पण तारीख मिळत नव्हती. त्यांनी खार आग्रह दिला, जरांगे पाटलाला विनंती केली, पाटील एक दिवसात कसं नियोजन, तुम्ही चिंताच करू नका म्हणलं. तांदळवाडीचे लोक जबरदस्त नियोजन करणार, एका दिवसात बघा तुम्ही आज तांदळवाडीची जबरदस्त बैठक होईल, याची मला चिंतन करते. स्वतःचं डिझेल, स्वतःची लोक म्हणतात जरांगे पाटलाला पैसा येतो कुठून, अरे आमचे जो डिझेल पुरते पैसे आहेत, मराठी स्वतःच्या गाड्या घेऊन डिझेल जाळून त्या दौऱ्यामध्ये सहभागी आहेत. कुणी जर पैसे नसतील दुसऱ्याच्या गाडीचे ऍडजस्ट होत आहेत, पण आम्ही कोणाचंही डिझेल पाणी घेत नाहीत. अशा प्रकारचं एक अत्यंत प्रभावी दौरा, हे सर्व टीम आणि जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली. जरांगे पाटलाला पाहण्यासाठी लोक काय येत आहेत, जरांगे पाटील निस्वार्थी नेता याचा विश्वास बसलेला आहे. पश्चिम महाराष्ट्राचे मराठी एकत्र येत नव्हते, हे जरांगे पाटील सिद्ध केलं की पश्चिम महाराष्ट्र मराठी एकत्र येतात. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा घोषणा करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज.